श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 19 डिसेंबर, वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे अमावस्या तिथी. त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा शनिवारसुद्धा या दिवशी आलेला आहे. मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला आपलं असं एक वेगळं महत्त्व असतं. मार्गशीर्ष महिना हा अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि या दिवशी आपल्याला हा 11 उडीद दाण्यांचा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आपल्याला फक्त 11 उडदाचे दाणे या ठिकाणी ठेवायचे आहेत. यामुळे आपल्याला सर्व दोष, बाधा, शत्रू नष्ट होतील. फक्त 24 तासामध्ये इडापिडा, नजरबाधा आपली नष्ट होईल आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप भरभरून अशी प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, शनिवार हा शनिदेवाला त्यासोबतच मारुतीला समर्पित केला जातो. या दिवशी आपण जर त्यांची सेवा केली तर त्यांच्या प्रकोपापासून आपली मुक्तता होत असते. ते आपल्यावरती प्रसन्न होत असतात. शनिदेवांचा जो वाईट प्रभाव जो आहे तर तो आपल्यावरती असणारा कमी होत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला हा 11 उडीद दाण्यांचा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला अखंड 11 उडदाचे दाणे घ्यायचे आहेत. त्यासोबतच आपलं जे खडं मीठ असतं तर त्या खड्या मिठामधील आपल्याला 11 खडे मिठाचे घ्यायचे आहेत. आपल्याला 11 रुईची पानं घ्यायची आहेत बघा आणि या रुईच्या पानांची आपल्याला एक माळ बनवायची आहे. तर ती कशी बनवायची बघा, ही पानं तोडून आणल्यानंतरनं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कुंकू किंवा शेंदूर आहे तर त्याची पेस्ट तयार करून या प्रत्येक पानावरती आपल्याला श्रीराम असं लिहायचं आहे, जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ही 11 पानं एकत्र करून याची एक आपल्याला माळ बनवून घ्यायची आहे. यानंतर वाटीत थोडंसं मोहरीचं तेल किंवा साधं तेल घ्यायचं आहे. मोहरीचं तेल असेल तर आवर्जून मोहरीचं तेल घ्या किंवा नसेल तर मग आपण रोज दिवा लावण्यासाठी जे तेल वापरतो तर ते तेल घेतलं तरीही चालेल. त्यानंतरनं ही 11 रुईच्या पानांची माळ, 11 मिठाचे खडे, 11 अखंड उडीदाचे दाणे हे सर्व घेऊन आपल्याला आपल्या गावामधील मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथं गेल्यानंतर आपल्याला सुरुवातीला दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा हे जे आपण तेल नेलेलं आहे तर मारुतीच्या मंदिरामध्ये या दिवशी दिवा लावलेला असेल तर त्या दिव्यामध्येच आपल्याला हे तेल जे आहे तर ते ओतायचं आहे किंवा आपण स्वतः एक दिवा घेऊन तिथे प्रज्वलित करायचं आहे. त्यानंतरनं बघा, हे जे 11 मिठाचे खडे आणि 11 उडीद दाणे आहेत तर त्याची एक पुडी आपल्याला तयार करायची आहे आणि ही जी पुडी आहे तर ती आपल्याला मारुतीला अर्पण करायची आहे. दिवा लावल्यानंतरनं आपल्याला ही जी माळ आहे 11 रुईच्या पानांची तर ती मारुतीला अर्पण करायची आहे. 11 उडीद दाणे आणि 11 मिठाचे खडे हे मारुतीच्या चरणी अर्पण करायचे आहेत. एक वेळा हनुमान चालिसाचं पठण आपल्याला तिथंच बसून मंदिरामध्ये करायचं आहे. मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपल्या मुलांवरती येणारे संकट, आपल्या घरावरती येणारे संकट, त्यासोबतच आपल्याला शत्रूंचा त्रास जो होत आहे तर त्या शत्रूंच्या त्रासापासून मुक्तता मिळावी. त्यासोबतच आपल्या घरावरती येणारे, आपल्या मुलांवरती येणारे सर्व संकट, अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि हा जो उपाय आहे तर तो आपल्याला शनिवारच्याच दिवशी करता येणार आहे. कारण की रुईची जी पानं आहेत तर ती मारुतीला अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणूनच अशी एक माळ आपल्याला मारुतीला अर्पण करायची आहे आणि 11 मिठाचे खडे आणि 11 उडीद दाणे आपल्याला तिथे अर्पण करायचे आहेत आणि नंतर आपल्याला घरी यायचं आहे. तर अशा पद्धतीनं हा जो एक उपाय आहे तर तो आपण या दिवशी करायचा आहे. कारण की मारुती हे स्वतः एक संकटमोचक आहे. ते आपल्यावरती येणारं प्रत्येक संकट जे आहे तर ते दूर करत असतात, हरत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो मुलांवरती येणारी संकट, बाधा ह्या ज्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी करायचा आहे.
त्यानंतरनं बघा संध्याकाळच्या वेळी तुम्हाला काय करायचं आहे. आता हा जो उपाय आहे तुम्ही 11 उडीद दाण्यांचा केलेला, तर तो आपल्याला सकाळी बघा अमावस्या तिथी जी आहे तर ती 7:19 समाप्त होणार आहे. तर त्याच्या अगोदरच आपल्याला हा जो उपाय आहे तर करायचा आहे शक्य झालं तर, आणि नाही शक्य झालं तर मग दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालणार आहे. कारण की उगवत्या तिथीनुसार ही अमावस्या सकाळपर्यंत असणार आहे, त्यामुळं हा दिवससुद्धा अतिशय शुभ असणार आहे. त्यानंतरनं बघा संध्याकाळच्या वेळी आपल्याला काय करायचं आहे. एक दिवा घ्यायचा आहे, त्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे. या दिव्यामध्ये काळी जी वात आहे काळ्या धाग्याची, तर ती काळ्या धाग्याची वात घालून घ्यायची आहे. या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल घाला, साधं तेल घाला किंवा तूप घातलं तरीही चालणार आहे. त्यानंतरनं बघा या दिव्यामध्ये काळी वात घालायची आहे. जर तुमच्याकडे काळा धागा असेल काळ्या रंगाचा, तर तो धागा याच्यामध्ये वात म्हणून वापरला तरीही चालेल, किंवा मग पांढऱ्या कापसाच्या वातीला काजळ लावून जरी काळी केली तरीही चालणार आहे. तर अशा पद्धतीनं हा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर त्याच्या डाव्या बाजूला प्रज्वलित करायचा आहे. तिथं आपल्याला थोडंसं तांदूळ ठेवायचे आहेत आणि नंतरनं हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. आता बघा संध्याकाळच्या वेळी प्रज्वलित केलेला आहे, तर रात्री 12 वाजेपर्यंत तरी हा दिवा जळत राहिला पाहिजे इतपत तेल किंवा तूप या दिव्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. आणि असा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. कारण की हा जर दिवा आपण प्रज्वलित केला तर शत्रुबाधा शत्रुपीडा जी आहे तर ती आपली नष्ट होत असते. आपल्या घराला कुणी दोष जर लावले असतील तर ते दोष देखील दूर होतात, नष्ट होतात. आपल्या घरामधील इडापिडा, नजरबाधा, दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होत असते. म्हणून प्रत्येकानं आवर्जून हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये 11 उडदाचे जे दाणे आहेत तर ते आवर्जून आपल्याला टाकायचे आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.